नमस्कार मित्रांनो, एमपीएससी इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आजचा आपला विषय महाराष्ट्र लोकसेवा आयोग नेहमी चर्चेत का असतं. नेहमी याच्यासाठी उल्लेख केलेला आहे मी की वारंवार आपण बातम्यांमधनं एमपीएससी बद्दलच्या बातम्या आपल्या कानावर येत असतात. एमपीएससीची परीक्षा पुढे गेली, एमपीएससी परीक्षा रद्द झाली, एमपीएससीच्या निकालांमध्ये काहीतरी वाद झाला आहे आणि म्हणून परीक्षा पुढे गेली. काही करोना काळामुळे असेल, काही जागांची उपलब्धता नसल्यामुळे असेल, अशा अनेका विविध कारणांमुळे आपल्या समोर एमपीएससी आणि जे काही फक्त विद्यार्थीच नाही तर पालक गट असेल आणि एकूणच जे काही आपले न्यूजपेपर माध्यम असेल यामधनं एमपीएससी आपल्या समोर चर्चेत असतं. मग आज आपण थोडीशी एमपीएससीची कार्यपद्धती समजून घेऊ. आपल्याला एमपीएससीची कार्यपद्धती यासाठी समजणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी एमपीएससी मार्फत शासकीय सेवांमध्ये जाऊ इच्छितात त्यांना सुद्धा एमपीएससीची माहिती असणं आवश्यक आहे. त्यांना तर त्यांच्या ज्याला इंडियन पॉलिटी भारतीय राज्यव्यवस्था म्हणतो त्याचा अभ्यासाचा घटक आहे. लोकसेवा आयोग हा त्यांच्या अभ्यासाचा घटक आहे कारण की ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. मग या संबंधीची थोडीशी माहिती आपण आज समजून घेऊया. का आपलं एमपीएससी नेहमी चर्चेत असतं. एक लक्षात घ्या, एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याला आपण म्हणतो. या महाराष्ट्र लोकसेवा आयोगांमधनं शासकीय सेवांमधनं जाण्याची संधी आपल्याला एमपीएससी मार्फत मिळतात, ज्याला आपण महाराष्ट्र शासन म्हणतो. आणि हे सगळे महाराष्ट्र शासनाची मुद्दा म्हणून इथे चिन्ह लावलेली आहेत की जेणेकरून आपल्याला गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर असे आपल्या समोर चिन्ह येतात. मग या शासनांमध्ये आपल्याला जायचं आहे, या शासकीय सेवांमध्ये मला जर दाखल व्हायचं आहे तर ती संधी जी आहे दाखल होण्याची ती कुठनं येते तर ती मला एमपीएससी मार्फत मिळते. हे आपल्याला माहिती आहे. मग बघा एमपीएससीचे कार्य काय. तर एमपीएससीचे कार्य काय, तर एमपीएससीचं कार्य आहे शासन प्रतिनिधींची निवड करणे, निवड करण्याची प्रक्रिया राबवणे. कोणाची? शासन प्रतिनिधी, ज्याला आपण गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणतो. ज्या काही पोस्ट तुम्ही ऐकता, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, नायब तहसीलदार असतील, बरोबर, किंवा तत्सम पीएसआय एसटीआयएस असतील किंवा वर्ग क च्या सुद्धा पदं जे शासनातली पदं आहे ती भरण्यासाठी जी काही प्रक्रिया राबवली जाते ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्यातलं प्रक्रिया ती एमपीएससी मार्फत आणि केंद्राची असेल ती यूपीएससी मार्फत राबवली जाते. हे आपण सर्वांना माहिती आहे. मग बघा आता लोकप्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी. आता हे मी मुद्दाहून काय लिहिलं, हा आपल्या कशाचा तर आपल्या विधान जे मंत्रालय विधान सभेचं काय आहे प्रतिनिधिक चिन्ह ही बिल्डिंग त्याची आहे. मग आता लोकप्रतिनिधी जे आपण लोकांनी निवडून दिलेले, कोणी निवडून दिलेले? लोकांनी निवडून दिलेले आहे, लोकांमधनं निवडून आलेले आहे. हे लोकप्रतिनिधी आपल्या कुठे जातात? विधानसभा ज्याला म्हणतो आपण, किंवा त्याला आपण काय म्हणतो? कायदे मंडळ. त्यालाच काय म्हणतो आपण? कायदे मंडळ. या कायदे मंडळात ही जातात. या कायदे मंडळात आपण निवडून दिलेले आमदार असतील किंवा केंद्रात गेले तर खासदार असतील, हे लोक काय करणार? कायदे करणार, योजना करणार. बिकॉज त्यांना लोकांनी निवडून दिलंय म्हणून लोकांच्या कल्याणासाठी ती योजना कायदे हे करणार. आणि त्या कायदे आणि योजनांची जी अंमलबजावणी आहे, कोण? ज्याला आपण अंमलबजावणी म्हणतो, ही अंमलबजावणी कोण करणार तर याला म्हणतो आपण शासन प्रतिनिधी. आणि हे शासन प्रतिनिधी यांची निवड करण्याचं काम कोण करतं? एमपीएससी. हे का लोकांमधनं निवडून जात नाही, यांना आपण लोकांमधनं निवडून देत नाही. यांना कशातनं? यांना मेरिट बेसिसवर कोण यांची निवड कोण करते? एमपीएससी करते. आणि एमपीएससीवर प्रमुख काम आहे, बरोबर, की ती त्यांनी काय करायचे? योग्य उमेदवार शासनाला निवडून द्यायचे. त्याची नियुक्ती शासन करणार पण उमेदवारांची निवड कोण करणार? एमपीएससी करणार. हे पण लक्षात घ्या. मग एमपीएससीचे स्वरूप काय आहे तर आपले एमपीएससी जे आहे हे घटनात्मक आहे. इट्स अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी. आर्टिकल बरोबर आहे 320 च्या अंडर त्याचं फंक्शन आहे. आणि आर्टिकल 315 घटनेचं त्याच्या आधार दिलेला आहे. स्वायत्त आहे. इट्स अ ऑटोनॉमस बॉडी, बरोबर आहे. ऑटोनॉमस आहे, स्वायत्त दर्जा आहे तिला पूर्ण तिचं काम तिच्याप्रमाणे ती करू शकते असा आपला आयोग आहे. हे लक्षात घ्या. एमपीएससीचा घटनात्मक दर्जा आणि स्वायत्त दर्जा एमपीएससीला दिलेला आहे. बघा एमपीएससीचे कार्य काय. आता हे एमपीएससीच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. तुम्हाला वेबसाईटचा अभ्यास करता आला पाहिजे, इंटरनेटच्या द्वारे करता आला पाहिजे. आणि त्यात अबाउट अस नावाचं असतं, त्यात जर तुम्ही वाचलं हे वाक्य तिथनंच उचललेलं आहे मी, कॉपी पेस्ट. लक्षात घ्या, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एमपीएससी और द कमिशन ऑटोनॉमस बॉडी कॉन्स्टिट्यूटेड अँड सेटअप अंडर आर्टिकल 315. कोणत्या? 315 आर्टिकलच्या आधारे काय केलेलं आहे? त्याचं काय केलं आहे? स्थापना झालेली आहे. ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिस्चार्ज द ड्युटीज अँड फंक्शनिंग असाइनमेंट अंडर आर्टिकल 30. त्याच्या ड्युटीज आणि त्याचं कार्य कुठल्या आर्टिकलच्या अंडर चालते? 320 च्या चालते. मग 320 आर्टिकल काय हे लक्षात घ्या. ते बद्दल बोलतं फंक्शन्स ऑफ पब्लिक सर्व्हिस कमिशन, नॉट अबाउट ओनली द महाराष्ट्र, ऑल स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचं जे असतील त्याचं कार्य कसं असावं आणि ड्युटीज काय असल्या त्याच्या, हे कोण सांगतं तर आर्टिकल 320 सांगतं. मग याच्यात ढोबळमाने दिलेल्या आहे ड्युटीज. आपण 2-3 महत्त्वाचे बघू. कंडक्ट द एक्झामिनेशन, काय म्हणजे परीक्षा घेणे, बरोबर आहे. त्यानंतर ऍडवाइज द स्टेट गव्हर्नमेंट. आता उदाहरणार्थ आपण काय म्हणतो बघा तुम्ही, एमपीएससी मार्फत उमेदवारांची निवड करून शिफारस करणे, रिकमेंडेशन,
काय करणे, रिकमेंड डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, PSI या पदांसाठी या उमेदवारांची निवड करण्याचं काम कोण करते, तर एमपीएससी करते. निवड करून त्यांची काय करते, शिफारस करते. त्यांना नियुक्ती कोण करते, नियुक्ती शासन करते, महाराष्ट्र शासन, स्टेट गव्हर्नमेंट त्यांना काय करते, नियुक्त करते. हा त्यातनं आहे. ऍडवाइस द स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट राज्य शासनाला ऍडवाइस करते कशा कशा संदर्भात त्यांनी दिलेलं आहे. मेथड्स रिक्रुटमेंट्स ऑफ द व्हेरियस सर्व्हिसेस, रिक्रुटमेंटच्या कुठल्या कुठल्या मेथड्स असल्या पाहिजे त्याच्या संदर्भात ती काय करते, हे करते, सल्ला देते. त्यानंतर सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट्स फॉर द अपॉइंटमेंट ऑफ द सर्व्हिस, सुटेबिलिटी प्रमोशनसाठी कुठल्या असेल कॅटेगरी, प्रमोशनसाठी, डेप्युटेशनसाठी विविध याच्यावर ते सल्ला देते, हे पण लक्षात घ्या. असे विविध काम करते. आणि एनी अदर मॅटर्स रेफर्ड बाय द गव्हर्नर, कोण, गव्हर्नर, राज्यपालांनी निर्देश केलेले आणखीन कुठले काम असतील ते सुद्धा एमपीएससी राबवते किंवा करते, हे सुद्धा लक्षात घ्या. मग हे आर्टिकल 320 मुळे कुठल्याही स्टेटचे काय दिलेले आहेत, तर ड्युटीज दिलेले आहे. हा आपला साधा एक काय तुम्हाला समजण्यासाठीचा उपयोग असणार. आता बघा एमपीएससीचे कार्य काय, साध्या भाषेत परत तेच सांगतो. परीक्षा कंडक्ट करणे आणि गुणवत्तेच्या आधारे योग्य उमेदवार, गुणवत्तेच्या आधारे काय म्हणतो आपण, योग्य उमेदवार, कशाच्या आधारे, गुणवत्तेच्या आधारे, मेरिट ज्याला म्हणतो, योग्य उमेदवारांची निवड करून त्यांची शिफारस करणे. बरोबर आहे. आता शिफारस करण्यानंतर त्यांची जी नियुक्ती आहे, ही नियुक्ती कोण करते, तर ही नियुक्ती शासन करते. म्हणजे कोण करते, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र करते. शिफारस करण्याचं काम कोण करतं, रिझल्ट लावणे, फायनल लिस्ट. आता तुम्ही बघत असाल बरेच वेळा हा विषय चर्चेत असतो, कितीतरी विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलाय पण त्यांना अजून नियुक्ती दिली नाही. नियुक्ती देण्याचं काम हे एमपीएससीचं नाहीये, नियुक्ती देण्याचं काम हे राज्य शासनाचं आहे. एमपीएससी फक्त काय करते, रिकमेंडेड करते, हे उमेदवार आम्ही तुम्हाला निवड करून दिली, जी जी पदं होती या पदांवर काम करण्यासाठी योग्य प्रोडक्टिव्ह ऑफिसर हे आम्हाला वाटतात, आम्ही त्यांची निवड केली, तुम्ही आता त्यांची काय करा, नियुक्ती करा. आणि राज्य सरकारला सल्ला देणे, मग ते मी मगाशी सांगितलं डेप्युटेशन, ही त्याची प्रमुख कारण आहे आपल्या एमपीएससीची. आता बघा परत मी म्हणेल एमपीएससी चर्चेत का, परीक्षांचे वेळापत्रक आपल्याला नेहमी आपण काय चर्चेत ठेवतो, परीक्षांचे एक वेळापत्रक हा नेहमी विषय असतो, त्याचं नियोजन, 2022च्या परीक्षा कधी होणार, प्री कधी होणार, मेन्स कधी होणार, इंटरव्ह्यू कधी होणार, 2019च्या अजून मुलाखती चालू आहे PSIच्या, बरोबर, त्या मुलाखती कधी पार पडणार, अशा अनेक विविध प्रश्न आपल्या समोर येतात. मग त्याच्यामुळे एमपीएससी कायम ते रखडलेलं आहे, मुलाखती रखडले, आणखीन त्यात काही अडचणी असतात, जेणेकरून त्या लवकर होत नाही, विद्यार्थी वाट बघतात. आणि गेल्या 1-2 वर्षात आपल्या महाराष्ट्रात फार दुर्दैवी घटना घडल्या. काही विद्यार्थ्यांनी काही असं टोकाचं पाऊल उचललेलं आहे नैराश्यातनं, आणि मग त्याचा फार वाईट परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो, अभ्यास करताना होतो. आणि एकूणच आपली संपूर्ण ज्यांच्या आधारे, ज्या विद्यार्थ्यांच्या आधारे आपल्या महाराष्ट्राची शासन व्यवस्था उभी राहणार आहे, आपल्या महाराष्ट्रात सगळी सिस्टीम चालवणार आहे, त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. म्हणून या गोष्टी तिथं फार कायम चर्चेत असतात. परीक्षांचे वेळापत्रक, याचं नियोजन आयोगाने डिक्लेअर करणं गरजेचं आहे, मग ते आधी आलं पाहिजे वगैरे असे विषय असतात, म्हणून आयोग नेहमी चर्चेत असते. झालेल्या परीक्षांचे निकाल वेळेत लावणे, प्री झाली, मेन झाली, त्याच्या आन्सर कीज, त्याचे कट ऑफ, त्याचा निकाल, त्याच्या पुढचे टप्पे लवकर होणे, आणि ते निवड करून ते शिफारस यादी आयोगाने जाहीर करणे, आणि जाहीर झाले यादी की त्यांना नियुक्ती देणे. केंद्रामध्ये युपीएससीचं फार डिसिप्लिनरी चालतं, युपीएससीचं फिक्स शेड्यूल आहे, युपीएससीचे विद्यार्थी प्री, मेन्स, इंटरव्ह्यू आणि व्यवस्थित ते जातात. पण तिथे कुठेतरी आपल्या स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र राज्य सरकार आणि एमपीएससी बऱ्यापैकी तिचं स्वतःचं काम नीट करतेच आहे, पण राज्य सरकारचा असणारा प्रतिसाद दोघांचंही झालं तर ते एकत्र फार व्यवस्थित पुढे जाऊ शकते, लक्षात घ्या. पण हा एक तिथं नेहमीचा इश्यू आहे. आणि झालेल्या परीक्षेच्या आन्सर की मधील वाद, आता जी परीक्षा परत जी आता मुख्य परीक्षा काल होणार होती, झाली असती, पण त्याच्यातला ज्या 2-3 प्रश्नांच्या आन्सर की मधला जो वाद आहे, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, विद्यार्थ्यांनी जी काही त्याचे ऑथेंटिक सोर्सेस जोडले आहे त्यातले असणारे उत्तरे, आणि मग असे परत म्हणजे आयोगाने काढताना पेपर नीट काढला पाहिजे. जे काही आयोग ज्यांना तज्ज्ञ म्हणतात, आणि आयोग सांगता आमच्या तज्ज्ञांमार्फत आम्ही पेपर सेट केलाय, अशा तज्ज्ञांनी त्यांनी ते उत्तर डिस्क्राईब करणं किंवा ते एक्सप्लेनेशन करणं, आणि ते जर उत्तर चेंज होत असेल तर त्या उत्तराच्या बदल झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांना फटका बसतो. कारण विद्यार्थ्याचं वर्ष गेलं असतं, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाचे कष्ट त्यांनी त्याच्यात ओतलेले असतात, त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये. मग विद्यार्थ्यांना शेवटी हायकोर्टात जावं लागतं, मॅट मध्ये जावं लागतं, मग आपण परत नैराश्यात येतो की एमपीएससी म्हणजे काय, एमपीएससी म्हणजे प्री मेन्स, आणि अलीकडे तर गमतीने म्हणतात एमपीएससी म्हणजे प्री मेन्स, इंटरव्ह्यू, सिलेक्शन, हायकोर्ट आणि मग नियुक्ती, अशी ती प्रथा पडली आहे असं वाटायला लागतं. पण हे लक्षात घ्या, पण हे एमपीएससी म्हणून वारंवार काय असते, आपली एमपीएससी चर्चेत असते. या 3 मुद्द्यांमुळे आपल्याला बऱ्याच वेळा एमपीएससी चर्चेत दिसते. म्हणून
आता एमपीएससीच्या जवळ काय किंवा एमपीएससी समोर चॅलेंजेस काही आहेत का, तर लक्षात घ्या एमपीएससी काय करू शकते. तर एमपीएससी वेळापत्रक कधी जाहीर करते, तर एमपीएससी सांगितलंय शासनाने रिक्त जागांचे मागणी पत्र दिले की आम्ही वेळापत्रक जाहीर करतो परीक्षांचे. जोपर्यंत शासन, ही शासनाचं काम आहे मागणी पत्र देणं, आम्हाला 50 DYSP द्या, आम्हाला 50 डेप्युटी कलेक्टर द्या, आम्हाला 200 PSI द्या, आम्हाला 100 STI द्या, याला म्हणतात रिक्त जागांचे मागणी पत्र. त्या खात्यांनी आणून मुख्य सचिव आणि मुख्य सचिवांमार्फत हे मागणी पत्र, त्या खात्यांचं मागणी पत्र कोणाला गेलं, एमपीएससीला गेलं. तर एमपीएससीला कळतं की किती जागा भरायच्या आहे. जर एमपीएससीला लक्षात आलं इतक्या जागा भरायच्या आहे, या येत्या वर्षात इतक्या जागा भरायच्या आहे, तर एमपीएससी त्याचं नियोजन करेल. त्याच्या परीक्षांच्या तारखा, पूर्व परीक्षा, जाहिरात, मुख्य परीक्षा, मुलाखती असं एमपीएससी शेड्यूल डिक्लेअर करतं. पण लक्षात घ्या एमपीएससीच्या कोर्टात बॉल कधी येतो, ज्या वेळेस आयोगाने काय केलं, मागणी पत्र दिलं. आणि मागणी पत्र दिल्यानंतर मग पुढची प्रोसेस आयोग राबवतं. त्याच्यामुळे आयोगांवर पुढची जबाबदारी कोणाची, आयोगाची आहे शिफारस करेपर्यंत. मग परीक्षा सुरळीत पार पडल्या पाहिजे किंवा आन्सर की व्यवस्थित असल्या पाहिजे. जर मागणी पत्र आलं तर ठरलेल्या तारखेला परीक्षा झाल्या पाहिजे. बरोबर आहे, हे सर्व कोणाची जबाबदारी असतं, आयोगाची जबाबदारी असतं. पण आयोग ते पाळतं, आयोग ते करतं, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायला पाहिजे. मग याच्यातनं आपल्याला हे लक्षात येईल की इथं आयोग, फक्त आयोग एकटं नाही, तर आयोग आणि राज्य सरकार, राज्य शासन या दोघांची सामूहिक जबाबदारी होते ही सगळी प्रोसेस स्मूथली चालायची, पूर्ण व्हायची. तुम्हाला माहिती आहे आयोगाला 6 सदस्य असतात. सध्या आयोगाच्या 6 पैकी किती, तर 4 सदस्य आहेत, त्यातले एक अध्यक्ष आहे, 3 चेअरमन आहे, एक पूर्ण सेक्रेटरी आहे आयोगाला. तरी अजून 2 सदस्यांचं काय आयोगाला कमतरता आहे. किती सदस्यांची, 2. मग आपल्या मुलाखती बाकी आहे, तरी अजून आयोगाने ते सदस्य भरले नाही. आयोग भरत नसतं, याचं त्या सदस्यांची नियुक्ती कोण करतं, राज्य शासन करतं. तो राज्य शासनांकडे आहे. म्हणून आयोगाला काही लिमिटेशन आहे का काम करताना, तर आयोगाला लिमिटेशन आहे. जरी ती ऑटोनॉमस बॉडी असली, जरी ती राज्यपालांच्या अखत्यारीत काम करत असली, घटनात्मक बॉडी असली, पण त्याचा जो सपोर्ट लागतो हा कोणाकडे यावा लागतो, शासनाकडे यावा लागतो. मग शासन आणि आयोग असं जर दोघं मिळून केलं तर या सगळ्या फंक्शनिंग स्मूथ होऊ शकतात. आपलं महाराष्ट्र हे 2ऱ्या नंबरचं लोकसंख्येच्या बाबतीत राज्य आहे. महाराष्ट्र 2ऱ्या नंबरचं लोकसंख्येच्या बाबतीत राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राला या लोकसंख्येच्या प्रमाणात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काय म्हणतो आपण, रिसोर्स पाहिजे, ह्युमन रिसोर्स जो प्रशासनातला आहे हा मोठ्या प्रमाणात पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात चांगलं प्रशासन चालवण्यासाठी लोकांची गरज आहे. जागा भरणं गरजेचं आहे, रिक्त जागा भरपूर आहे. मग या सगळ्या गोष्टी तिथं जर व्यवस्थित झाल्या तर वारंवार ज्या अडचणी विद्यार्थ्यांना येतात, विद्यार्थ्यांना अडचणी आल्या का त्या बातम्यांमध्ये आल्या की ते चर्चेत, आणि म्हणून एमपीएससी सगळीकडे चर्चेत असतं आपण असं म्हणतो. पण हे फंक्शन तुम्ही एमपीएससी समजून घ्या. मग आपल्याला कायम एक प्रश्न पडतो, नवीन जाहिरात येईल का, परीक्षा वेळेत होईल का, तर होईल, परीक्षा वेळेत होईल. आता काय अडचणी कोविड काळात आल्या, सेंटर वगैरे कोविड काळात काही अडचणी आल्या असणार आहे. पण ही यंत्रणा चालवण्यासाठी आयोगाला जर मागणी पत्र आधी मिळालं, आयोगाने जर व्यवस्थित नियोजन केलं मागणी पत्रानुसार, किती फॉर्म येतील, किती हे छापतील, आणि आयोगाने त्रुटी एकदम कमीत कमी त्रुटी ठेवून जर सगळी प्रोसेस केली तर या प्रोसेस स्मूथली होऊ शकतात. मग नवीन वेळापत्रक आता आयोगाने 2022चं दिलेलं आहे का, आता मागणी पत्र शासनाने दिलं, त्याच्यामुळे सगळ्या प्री मेन्स, राज्यसेवा, कंबाईन, वर्ग क, तांत्रिकी सेवा सगळ्यांच्या आयोगाने काय केल्या, तारखा जाहीर केल्या. टेंटेटिव्ह डेट्स म्हणतात त्याला, टेंटेटिव्ह टाइम टेबल, बिकॉज आयोगाकडे काय रिक्युजिशन मागणी पत्र आयोगाकडे आलं, त्याच्यानुसार हे असतं. असंच जर राज्य शासनाने 2023 साठीचं मागणी पत्र आता दिलं आयोगाला, कधी जुलै ऑगस्ट पर्यंत, तर आयोग नेक्स्ट 2023चं सुद्धा वेळापत्रक आधी जाहीर करू शकतं. जसं युपीएससी नेहमी करतं तसं आयोग सुद्धा आपलं करू शकतं. पण त्यासाठी शासनाचा रोल फार महत्वाचा आहे, स्टेट गव्हर्नमेंटचा. त्यांनी मागणी पत्र देणं गरजेचं आहे. तर अशा संदर्भात आपलं एमपीएससी आयोग नेहमी काय असतं, चर्चेत असतं. हे तुम्ही इथं लक्षात घ्यायचंय. म्हणून आपलं एमपीएससी आयोग नेहमी चर्चेत असतं. आणि या वेळेस आपल्याला लक्षात येतं की एमपीएससीची कार्यपद्धती काय आहे आणि राज्य शासनाचा रोल काय, हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं असतं. नक्कीच राज्य शासन सुद्धा आणि एमपीएससी सुद्धा विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत हे आपण मान्य करूया, आणि त्याप्रमाणे सगळं फंक्शनिंग होईल. मी अपेक्षा करतो की तुम्हाला एमपीएससीची कार्यपद्धती आणि एकूण एमपीएससीच्या का आपण वेगवेगळ्या बातम्या ऐकत राहतो ह्या विषय नक्की त्यातनं कळला असेल. पण असेच आपण आणखीन काही एमपीएससी बद्दलचे चांगले विषय जे तुम्हाला समजणं सुद्धा गरजेचं आहे, अशा विषयांसाठी आपण नेहमी भेटत आहोत. थँक्यू.